रामकृष्ण हरी माऊली. यावर्षी मी देहूमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, आळंदीमध्ये ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, दिवे घाटातल्या माऊलींच्या पालखीचा दिव्य सोहळा आणि वाखरी ते पंढरपूर वारीचा शेवटचा टप्पा अनुभवला. देहूच्या मंदिरात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पादुकांचं एवढ्या जवळून आणि बराच वेळ दर्शन घेता आलं. सोबतच टाळ, मृदंग आणि अभंगांचा गजर करणारे वारकरी पाहिले. आळंदीमध्ये वारकऱ्यांचा अथांग महासागर बघितला. इंद्रायणीच्या तीरावर भक्तांना आनंद साजरा करताना बघितलं. माऊलींची पालखी जेव्हा मंदिरातून बाहेर येते आणि ती आपल्या पहिल्या थांब्याकडे जाते, तो नेत्रदीपक सोहळा अनुभवला. पुणे ते सासवड 33 किलोमीटरचा हा प्रवास वारकरी टाळ, अभंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात दिवे घाट पार करताना पाहिलं. माऊलींच्या पालखीचं दिवे घाटातलं रूप आणि हा सोहळा म्हणजे स्वर्ग सुखच. पुढे वाखरी ते पंढरपूर शेवटचा टप्पा बघितला. या वारकऱ्यांकडे बघून कुणी म्हणेल का की हे 230 किलोमीटर चालून आले म्हणून? विठ्ठल भेटीच्या आनंदाने कुणी रंग खेळतंय, कुणी गुलाल उधळतंय, कुणी वेगवेगळे खेळ खेळून आपला आनंद साजरा करते. वारीच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पादुका लाकडी रथात ठेवून तो रथ दोरीच्या साह्याने ओढताना पाहिलं आणि शेवट होतो तो पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाने.